तुझा विसर न व्हावा म्हणतात. तुझा विसर झाला की प्रपंचाचा आठवा आमचा ठरलेला आहे. केले कर्म झाले तेची भोग आले आणि उपजले मेले 80 किती. हे नाथ महाराजांचं बोलणं नाही का. आम्ही काय करतो, भगवंतानी जर एखाद्या वेळेस आम्हाला दिलं नसलं तर भगवंताची कमी पूर्ण करायचा प्रयत्न करतो. ही आमची कर्म. भगवंताने जर आम्हाला गरीब केलं तर आम्ही श्रीमंत व्हायचा प्रयत्न करतो. जसं भगवंताने ठेवलं तसं राहायचा आमचा प्रयत्न नसतो. ठेविले आनंदे तैसेचे राहावे, चित्ते असोस द्यावे समाधान. हे आमच्याकडनं कदापि घडत नाही आहे. समजा एखाद्याला मूलबाळ नाही दिलं तर गप राहावं का नाही. तसं दत्तक घ्यायचा प्रयत्न असतो. म्हणजे भगवंताची कमी पूर्ण करायचा आमचा प्रयत्न असतो. म्हणून श्री गुरु बेडकर दादा माऊली सांगायचे, एका बाईला मूलबाळ नव्हतं, आणखी मग दत्तक घेतली. आता प्रचंड संपत्ती होती. आता मग एवढी संपत्ती असलेल्या मुलाला काय करायला लागतंय का मला सांगा. त्याला काही करायला लागत नाही. आपलं मूल आपल्या वळणावर गेलं. शेवटी त्या आईबरोबर रोज भांडण सुरू झालं. मग आता शेवटी कंटाळून आई गेली वकिलाकडे. म्हटले ह्याला एवढं, माझी सगळी संपत्ती वाट लावल. म्हटले ह्याला एवढं बाजूला काढा. मग वकील म्हटला ठीक आहे, तुम्हाला त्या मुलापासून सुटका करून देतो, फक्त एवढं करा. म्हटले ह्या मुलग्याला मी ओळखत नाही एवढं म्हणा. ती म्हटली ठीक आहे. झालं. सगळा केस कोर्टामध्ये केस चालली, सगळं झालं. ते बाईने म्हटली ह्याला का ओळखत नाही, काय नाही, कोण आहे, मुलगा माझा नवं, हे नवं. सगळं झाल्यानंतर आता विरोधी पक्षाचा वकील होता, वकील हुशारले, तो अतिशय हुशार होता. तो म्हटला अहो बघा बाई, तुम्ही म्हणताय ना ह्या मुलाला तुम्ही ओळखत नाही, बरोबर आहे. म्हटले या तुमच्या याचा काय संबंध नाही, सगळं बरोबर आहे. अहो पण म्हटलं तुमची एवढी प्रचंड संपत्ती आहे, त्या संपत्तीचा काहीतरी उपयोग व्हावा, काहीतरी एखादा मुलगा दत्तक घ्या. कशाला रे बाबा म्हटले, पहिला घेतला त्याने एवढं सगळं रामायण केलं. म्हटले म्हणजे आता आलं का ते. केले कर्म झाले तेची भोग आले. आपलं कर्म हे आपणाला भोगायला लागतं, त्याला दुसरा पर्याय नाही आहे, दुसरा कोणी भोगणारा नाही आहे. म्हणून कर्म करण्यामध्ये आम्हाला जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य भगवंताच्या विसरामध्ये कर्म होऊ नये, भगवंताच्या आठवामध्ये कर्म व्हावं. म्हणून भगवंताकडे एवढंच मागितलं, हेची चकारात्मक मागितलं. बाकी काही दिसला तसं परमात्मा फार हुशार, काही मागायची गरज नाही आहे भगवंताजवळ. सगळं काही कळतं पहिलाच. तरी पण आमचं सांगितलं परवा मी, आमचा परमात्मा असा नाही, खस लावून बघते, बिन खस लावता काही देत नाहीये. परमभक्त संत शिरोमणी नामदेवरायांना सोडलं का. नामदेवरायांना मी म्हटलं चल, म्हटले तुला माझ्या ठिकाणी बसवतो, तुझ्यावर छत्र चामर धरतो, नाही का, तुला वारं घालत उभा राहतो, खरं वैकुंठाला चल म्हटले. कशाला म्हटलं वैकुंठाला, वैकुंठाचे आम्हा नको धाडो हरी म्हटले. त्या ठिकाणी काय करायचं आहे तिथं, वैकुंठ जाऊन काय बा करावे, उगाच मौन रूपानं बसून राहायचं आहे. अर्जुनाला सुद्धा ज्यावेळेस विपाये अहंभाव याचा जाईल, मग मी त्याची हाजरी होईल, तरी काय कीजेले एकलिया. हे अर्जुनाला सांगत असताना आठवलं, चांगलं झालं. पण हे आमच्या संत महात्म्यांना सांगत असताना भगवंताची अवस्था कशी, काहीतरी देऊन बघावं, नाही का. तुकोबराय सुद्धा तसंच, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव 80 करी म्हणतात. आम्ही भक्त असावं, तुम्ही देव असावं, याच्या पलीकडे दुसरा आम्हाला काय देऊ नका, द्यायचा प्रयत्न सुद्धा करू नका. नाही तो तुम्हाला एखादं पद देतो, तुम्हाला ब्रह्मपद देतो, काय देतो म्हटला चालणार नाही आहे. एका भागात म्हटले दान मागो आलो द्वारा देव, उदारा सावळिया एक नाम राहो कंठी, इतर गोष्टी जवळ द्या, बाकी सगळं जळून जाऊ दे म्हटले. बाकी काही द्यायचा प्रयत्न आम्हाला करू नका. कारण तुम्ही काहीही दिला तरी मी त्याला मान्य करणार नाही. न म्हणे ब्रह्मादिक पदा, तुम्ही ब्रह्मदेव जरी करतो म्हटला तरी मी त्याला मान्य करणार नाही. मग बाकीच्याची कथा कशाला पाहिजे, हेर धंदा काय सा म्हणतात. तुका म्हणे जन्म घडो आणि सेवा जोडो, संतांचे हेच मागून घेतले. किंवा मागणे ते तुझ मागो जीव भाव देवा सांगो, लागो तरी लागो पाया,
तुमच्या दातारा, दुसरं आम्हाला काही नको, तुम्ही मज द्यायला तयार आहेचा. आमची असायची झोपडी आणि तुम्ही त्या 5 स्टारच्या गालीच्या दिलं तर आम्हाला काय काय उपयोगाचं आहे मला सांगा. आपल्याकडे जे आहे त्या पद्धतीनंच मागावं. पण आम्हाला एक संतांनी, सर्व संतांनी एक मुखानं आणि एकच मागणं मागितलं, तुझा विसर न व्हावा. तुझा विसर आम्हाला जरा सुद्धा परवडणारा नाही आहे. नाथ महाराजांनी भागवतामध्ये म्हटलेलं आहे, वैष्णव या संज्ञेला, संत या संज्ञेला केव्हा प्राप्त, हरिचरण अप्रोक्ष स्थिती असं म्हटलेलं आहे. भगवंतापासून तुम्हाला त्रैलोक्याचं राज्य देतो, फक्त एक क्षण भगवंताचं चिंतन सोडा म्हटलं तर सुद्धा ते सोडत नाही. त्यांना म्हणायचं संत. आणि आम्हाला एक पद देतो म्हटलं तर 6 महिने आम्ही भगवंताचं चिंतन सोडून त्या पदाच्या मागं वाट बघत बसू. आज देतोय का उद्या देतोय, काही उपयोग होणार नाही त्याचा. तुझा विसर न व्हावा एवढ्यासाठी म्हटलेला आहे.